संजय संजय कुठे उलटलेत कुठे सगळे? अरे काय ऐकू येते का नाही कोणाला? ऐकू येते का नाही? संजय काय कान फुटलेत का तुमचे? ऐकू येत नाही हाका मारतोय? नाही ते विराजसला घरी घेऊन आलाय? हो अरे हा शहाणपणा केला कोणी? साहेब मी आणलंय त्याला. त्याच्या भल्याचाच विचार करून इथे घेऊन आले मी. तू मूर्ख आहेस का ग? हा? विराजसला हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं असताना तू त्याला इथे घेऊन आलीस? अक्कल घाण टाकलीस का? हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू असताना नको तो शहाणपणा करायला तुला सांगितलं कोणी? साहेब तसं नाही पण ए, एक शब्द बोलू नकोस, नाहीतर थोबाड फोडून टाकीन आता. मुळात माझ्या मुलाच्या बाबतीत निर्णय घ्यायचा अधिकार तुला दिला कोणी? या बिराजदार घराण्यात आजपर्यंत माझ्याशिवाय एक पान सुद्धा हल्लेलं नाहीये. आणि तू त्याला सरळ घरी घेऊन आलीस? त्याला मारायला घेऊन आलीस का? हा? नाही साहेब, तुम्हाला कळवण्यासारखी अवस्थाच नव्हती. आणि हॉस्पिटलमध्ये आग लागली अशी ओरड सुद्धा झाली होती. विराजस हॉस्पिटलपेक्षा घरी जास्त सुरक्षित आहे, कारण आपण सगळे आहोत ना इथे त्याच्यावर लक्ष ठेवायला. तुझा नसलेला मेंदू का चालवतेस तुम्हाला कळत नाहीये. विराजसवर तिथे हॉस्पिटलमध्ये लक्ष ठेवता आलं असतं तर तू त्याला इथे घेऊन आलीस. आता त्याला हॉस्पिटलची गरज आहे, उपचार. सुमित एक काम कर, हॉस्पिटलला फोन लाव आणि त्याला म्हणाव की विराजसला मी परत हॉस्पिटलला घेऊन येतोय. नाही नाही नको नको साहेब, हॉस्पिटलमध्ये नको. आपण डॉक्टरांना इथे बोलूयात ना. तसं होऊच शकतं, डॉक्टर इथे पण चेकअप करूच शकतात ना. विराजसला आपण इथेच राहू देऊयात. भाऊजी राधाचा ऐका ना. विराजेशच्या जीवाला धोका होता म्हणून ती त्याला इथे घेऊन आली ना. अहो तुम्ही सांगा ना, गप्प का? अरे बोला ना, कसला धोका होता? मी सांगते.